मुंबई लोकल म्हणजे माणसांची गर्दी वाहून नेणारी एक महाकाय यंत्रणा। हीच यंत्रणा वापरून लाखो मुंबईकर प्रतिदिन प्रवास करत असतात। या प्रवासादरम्यान शिस्त आणि सुरक्षा यांच्याशी केलेली छेडछाड अनेकांच्या जीवावर बेतत असते। अवघं जग नववर्षाच्या जल्लोषात स्वागत करत असतानाच मुंबई शहरातील वडाळा रेल्वे स्टेशनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। वर्षाच्या पहिल्याच दिवशी येथे मोहन घोलप नावाच्या अवघ्या 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय। रहदारीच्या वेळी लोकल ट्रेनला दरवाजात लटकत प्रवास करणं त्याच्या जीवावर बेतलंय। बुधवारी रात्री ही घटना घडली। रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेंबूर येथील रहिवासी असलेला योगेश उर्फ मोहन घोलप हा आपल्या मित्रांसोबत कॉटन ग्रीन येथून कामावरून घरी निघाला होता। दरम्यान 8:40 लोकल वडाळा पूल ओलांडत असताना रुळाजवळील खांबाला धडकून खाली पडला आणि गंभीर जखमी झाला। त्याचा सहप्रवासी असलेल्या त्याच्या मित्रांना ट्रेन थांबवण्यासाठी आपत्कालीन साखळी ओढली। त्यानंतर तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचा जागीच मृत्यू झाला। कॉटन ग्रीन येथील इंडिगो प्रेसमध्ये कर्मचारी असलेला मोहन घोलप आपल्या भावाच्या विवाहासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील दुर्गेवाडी गावाला गेला होता। कोल्हापूरवरून तो नुकताच परतला होता आणि कामावर रुजू झाला होता। तो त्याचा मित्र निखिल बनसोडे याच्यासोबत कॉटन ग्रीन येथून चेंबूरला निघाला होता। दरम्यान मुंबई लोकलनं प्रवास करताना तो दरवाजात उभा होता। लोकलनं वडाळा स्थानक सोडलं आणि पुढचं स्थानक येण्यापूर्वी वडाळा पूल ओलांडत असताना मोहन हा रेल्वे रुळावरील खांबाला धडकला, ज्यामुळे तो खाली पडला आणि ही दुर्घटना घडली। मुंबई प्रतिनिधी, मराठी एस न्यूज।